अमरावती जिल्ह्यातील राज्य वखार महामंडळ तिवसा येथे कामगारांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेले ठिय्या आंदोलन यशस्वी ठरले। अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कामगारांना कोणतेही ठोस कारण न देता अचानक कामावरून काढण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने तीव्र भूमिका घेतली। वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या नेतृत्वाखाली कामगार व हमालांसह वखार महामंडळाच्या कार्यालयासमोर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आलं। गेल्या 10 वर्षांपासून हमाल म्हणून काम करणाऱ्या कामगारांनी अधिकाऱ्यांना कथित कमिशन देण्यास नकार दिल्यामुळे त्यांना कामावरून काढण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता महामंडळ प्रशासनाने कामगारांच्या दोन्ही प्रमुख मागण्या मान्य केल्यात। त्यामुळे ठिय्या आंदोलनाची सांगता करण्यात आली आहे। या यशामुळे कामगारांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। या आंदोलनात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष विनय बांबोळे, विजय डोंगरे, जिल्हा सदस्य विनोद खाकसे, प्रमोद मुंद्रे, तालुका अध्यक्ष मनीष खरे, युवा आघाडी तालुका अध्यक्ष सचिन जोगे, तालुका महासचिव अमोल जवंजाळ, तालुका उपाध्यक्ष राहुल मनवर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कामगार सहभागी झाले होते। राज्य वखार महामंडळ तिवसा येथील कार्यालयाच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं होतं। वखार महामंडळामध्ये सातत्यानं कामगारांवर जो अन्याय होत होता त्या अन्यायाच्या विरोधात कामगारांनी वंचित बहुजन आघाडीकडे न्यायासाठी धाव घेतली। वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या अन्यायाची दखल घेत आज रोजी दिवसभर या गोदामासमोर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून दोन्ही मागण्या साठा अधिकारी यांच्याकडून मान्य करून घेतलेल्या आहेत। आज रोजी दोन्ही मागण्या, पहिली मागणी कामगारांना पूर्ववत करण्यात यावं, 9 रुपये कट्ट्याप्रमाणे मोबदला देण्यात यावा, हे दोन्ही मागण्या त्यांनी मान्य केल्या आहेत। आणि यानंतर सुद्धा कामगारांवर जर कुठलाही इथे अन्याय होताना दिसला तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी कायम उभी असेल, एवढं मी सांगतो। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।